सूखा अनाज निकालने के अभी कगार पर है। सुबह धुजली से थे। हाँ कशात आहे ते? ये बघा इथं है। जैसे मैं बोल रहा था कि रसल वाइपर सांप रहने की काफ़ी संभावना है। ये देखिए इस तरह से है। वाइपर अक्सर आके इस तरह से बैठ जाते हैं और सुबह सुबह जब किसान आते हैं खेत में ये दिखाई पड़ते हैं। काफ़ी सांप ऐसे गैप में हमने पकड़े हैं, उसकी वीडियो भी बने हैं। आगे जाने की जगह है तो सरक सकता है, नहीं तो आराम से मिलता है। और इस तरह पानी जब कम हो जाता है और सूखा हो जाता है तो इस तरह से गैप पड़ता है, छेद में सांप जाने की काफ़ी संभावना रहती है। ताज्जुब वाली बात यह है कि सांप ये जो है घनी झाड़ियों में रहता है, फिर भी दूर दूर तक घनी झाड़ी नहीं है, फिर भी इस एरिया में एक लगभग तीसरा सांप रहेगा। और इस तरह से खेती है पूरी फैली हुई, अनाज निकाल रहे हैं किसान और सांप इस तरह से दिखाई देता है। घोणा जातीचा साप। आणि या ठिकाणी माझ्याच गावचे शेतकरी यांना हा सकाळ सकाळी साप दिसला करता शेतात साप पकडायचा नाही म्हणत असतो, पण लोक ऐकत नाहीत आणि भीती असते किंवा त्याला मारतील यासाठी मला यावं लागतं। अतिशय सुंदर साप, गोल गोल टिपके असतात। आपण काही म्हणत असतो घोणसा सापाची ओळख ओळखीपासून आपण सापांना ओळखण्यासाठी सुरुवात करू शकतो। मी सकाळचा वेळ असल्यामुळे माझी मुलगी नियासा याच्यासोबत आलेलो, काही शेतकरी पण इथं आहेत। आता त्याला पकडूया आपण। हां हे ते तुमचा वेळा कुठे येतो? काढूया का ते? हां ते काढतो। जरा लांब थांबा, बाकीची जरा लांब थांबा जरा। गेहूँ इस तरह से सुबह सुबह निकाला जाता है। सांप कितना भी खतरनाक क्यों ना हो, अक्सर डरते रहते हैं और इस तरह से जगह जितनी मिलती है अंदर अंदर जाते हैं, और जगह नहीं है इस तरह से बाहर निकलेगा और हमें देखेगा। ऐसे सांप पले बड़े हमारे साथ यहाँ पर काफ़ी जगह कम है, फिर भी यहाँ पर इस ऐसी जगह पर हम सांप हर साल एक 10-12 सांप इस सीज़न में मिलते हैं धूप सेकने के लिए। क्योंकि घोना जो सांप है अभी उनका मीटिंग सीजन ख़त्म हुआ है और 1-1.5 महीने में लगभग 30 दिन के बाद ये बच्चे डालते हैं, जारज होते हैं, मतलब सीधा बच्चे डालते हैं और काफ़ी बड़ी तादाद में इनके बच्चे निकलते हैं। और वाइपर कुछ भी हो होल में कम रहते, झाड़ियों में, बरगद का पेड़ है, ईंट या पत्थरों का ढेर है, वहाँ पर काफ़ी मिलते हैं। बहुत ही सुंदर सांप, जितना सुंदर उतना ही खतरनाक, और इसके ऊपर पाँव पड़ा तो और ज़्यादा खतरनाक हो सकता है। अक्सर रात में घूमते हैं और किसानों को एशिया में देखा गया कि इसका ज़्यादा से ज़्यादा बाइट हुआ है, इसलिए मजदूर किसानों को संभल के रहना चाहिए। जवळपास 4 वर्ष वयाचा साप असणार आणि घोण जातीचा आहे। वारंवार मी माझ्या हातातून हा साप दाखवत असतो, त्यामुळे ओळखण्याचा आपण प्रयत्न करावा। तर फुरशे हा वायप्रिडी वर्गातला साप असून तो लहान असतो, त्याचंही त्रिकोणी तोंड, उभ्या बाहुल्या, आणि अशा प्रकारे तो पण रात्री फिरत असतो आणि कधी कधी ते रस्त्यावर वगैरे असतात, पण त्याचं प्रमाण फार कमी आहे। आपल्या सभोवती जे डोंगर भाग आहे इथं हा साप मोठ्या प्रमाणात जो फुरशे म्हणतो तो सापडतो। आणि फुरशे आणि कॅट स्नेक आहेत त्यांच्यामध्ये मोठी गल्लत होते, कन्फ्यूज होत असतं। पण घोणा जातीचा साप जो आहे गोल गोल टिपके असतात, मोठा असतो आणि मोठा आणि लगेच जाळीदार डिझाईन वाटल्यामुळे काही लोक याला अजगर म्हणून आम्हाला फोन करत असतात। अजूनही 90% लोक आमच्या परिसरात अजगर म्हणून फोन करतात। अजगर हा घनदाट झाडी झुडपातनं जंगलात राहणारा साप आहे आणि तो मोठ्याल्या प्राण्यांना खाऊन शिकार करतो त्यांची। हा मात्र ह्याचा उंदीर आवडता पक्ष आहे, त्यामुळे कधी कधी जुन्या घरातनं सुद्धा शिरू शकतो आणि आपल्या बाजूला झाडी झुडपं असतील, दगडविटांचा ढीग असेल तिथं हा साप मोठ्या प्रमाणात राहतो, त्यासाठी आपण काळजी घ्यायला हवी। ही गोल गोल टिपके असतात त्यावेळेला हा सलग इथूनपर्यंत ही काळी रेघ आपल्याला दिसते। कधी कधी मध्ये ही कट असते, लक्षात घ्या, आणि अशा प्रकारची टिपके असतात। म्हणजे खरं तर नागाच्या पाठीमागे चिन्ह आहे त्याच्यामध्ये वेगवेगळी विविधता आढळते, पण घोणसमध्ये सुद्धा कधी कधी हे टिपके वेगवेगळे आढळू शकतात। आणि हा थोडासा ब्लर, म्हणजे आता हा काट टाकण्याच्या मार्गावर असल्यामुळे जवळपास आठवडा जाईल, पण मुद्दा असा आहे त्यामुळे आणि थोडासा डल वाढतो। नाही तर याहीपेक्षा सुंदर आणि ही डिझाईन जी मोरपंखी वाढतात आणि अंडाकृती ह्या 3 डिझाईनमुळे आपण सापांना ओळखावं। पुन्हा पुन्हा मी तेच रिपीट करण्याचं कारण असं आहे की भरपूर लोक अजूनही कन्फ्यूज होत असतात
आणि फक्त साप बघून मोठे आम्ही पकडतो यापेक्षा आपण सापांना समजून घेण्याचा प्रयत्न असावा. आणि अशा प्रकारचे व्हिडिओ आम्ही तयार करत असतो. याचं जे उद्देश आहे तो सापांना ओळखण्यापासून सुरुवात करावा, विषारी बिनविषारीतला फरक कळावा, सर्पदंश कसे टाळावेत हा उद्देश लक्षात घ्या. आपण पहिली वेळ आमचा चॅनल पाहत असाल तर सबस्क्राईब करा, आवडल्यास हा व्हिडिओ लाईक करा, इतरांना शेअर करा, जेणेकरून लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवता येईल. आणि जास्तीत जास्त लोकांना सापांची माहिती करून दिल्यामुळेच, जनजागृती झाल्यामुळेच सापामधली जी भीती आहे, अंधश्रद्धा आहे, अज्ञान आहे, दूर करता येईल. आणि हाच उद्देश असल्यामुळे आम्ही साप पकडत असतो. शेतकऱ्यांनी विशेषतः खरं तर ग्रामीण भागात आणि आपला हा येळूर परिसर आहे, बेळगाव परिसरात मोठ्या प्रमाणात कडधान्यवर सकाळचं काढत असतात. आणि अशा वेळेला भल्या पहाटे आम्ही येत असताना हा साप अशा गॅपमध्ये किंवा आजूबाजूला तसेच बसून असतात. उष्णता शोषण्यासाठी ते वाट पाहत असतात रात्रीचे फिरताना. त्यावेळेला पाय पडू शकतो. अशी कुठली घटना झालेली माझ्या 17 वर्षाच्या कारकिर्दीत कधी कानावरती आली नाही. पण असं होऊ शकतं हे आपण धरून आणि असा धोका टाळता यावा ह्याची आपण काळजी घ्यावी असं मी तुम्हाला विनंती करतो. आता त्याला मी बंद करूया आणि नंतर व्हिडिओ मी असा बंद करेल. तिला शाळेला पण जायचं आहे आणि मला साप सोडायला जायचं आहे. त्याला राग आल्यावर एक वेगळ्या प्रकारचा आवाज काढतो. खरं तर ही मादी आहे आणि नर मादीला फरक घोणसमध्ये चांगला ओळखता येतो. कारण मादी असताना शेपूट थोडीशी आतील बाजूला जी असते ती लहान असते आणि लांबीला पण नरापेक्षा कमी असते. घोणस साधारण 5 फूट लांबीपर्यंत वाढू शकतात. आणि त्रिकोणी तोंडाचा हा साप वरील बाजूला नाक असल्यामुळे वेगळ्या प्रकारचा आणि फुफ्फुस मोठा असल्यामुळं हवा मोठ्या प्रमाणात साठवतो. आणि हीच हवा सोडताना तो जर धोक्याची सूचना देण्यासाठी कुकरच्या शीटप्रमाणे आवाज करतो. कधी कधी लवकर जातो पिशवीत आणि कधी कधी पुन्हा तो बाहेर तोंड काढतो. त्यावेळेला काळजी घेणं फार गरजेचं. साप घोणस पकडताना खरं तर हा असल्यामुळे घोणस असताना आम्ही स्टिकचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. आणि अशा वेळेला पिशवी घालताना विशेषतः साप अटॅक करण्याची शक्यता फार असते. आणि नागापेक्षाही आक्रमक साप असल्यामुळं अचानक तो धावा बोलतो आणि 1 सेकंदाला 2 ते 3 फूट हल्ला चालू शकतो. ही काळजी घेऊन सापाला हाताळावं लागतं. आणि नवख्या सर्पांना सर्व मित्रांना मी विनंती करतो की आपल्या सुरक्षिततेला धरूनच साप आपण हाताळावेत, जेणेकरून आपल्याला धोका टाळता येईल. सर्वांचे आभार. साप ही लवकर सापडा. सापाचे आभार म्हणून इथं थांबूया. धन्यवाद. अगर हमारा ये वीडियो पसंद आता है तो वीडियो के नीचे जो थंब बटन है उसे ज़रूर दबाएं। अगर हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया है तो वीडियो के नीचे लाल रंग का सब्सक्राइब है उसे दबाइए और साथ में बेल आइकॉन बटन भी दबाइए। धन्यवाद।